मुख्य मंचाच्या समोर ज्या मुख्य गेटच्या समोर ज्या बाईक्स आहेत आपण त्या बाजूला घ्यायचे। माकणे गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्यामकांतजी तरे साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आम्ही वितरित करणार आहोत। मोहित मडवी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जी काय मेहनत आपण केली ॲज अ कॅप्टन त्या मेहनतीला रंग चढलाय, कारण विजयाश्री आपण खेचून आणलात आणि आपण पुढच्या मॅच करता क्वालिफाय झालात। या मोहित जास्त वेळ घेऊ नका, मोहित थोडं धावत आहे। मोहित मडवी हा खेळाडू मधून या ग्राउंड मधून या धावत आहे थोडा, कारण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे मान्यवर पाहुणे आमच्या सोबत उपस्थित आहेत। एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू मोहित मडवी जो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। अप्रतिम खेळ राहिला मोहितचा। संदीप टेनिस बॉल क्रिकेट भविष्यामध्ये अगदी चांगलं क्रिकेट सर्वांना दाखवेल याची नांदी म्हणजे मोहित मडवी, कारण येणाऱ्या काळामध्ये संदीप टेनिस बॉल क्रिकेटचं जे भविष्य आहे ते याच हातांमध्ये सुपूर्द करायचं आहे आणि तो मोहित या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय। ज्या मोहितला आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथे वितरित करणार आहोत। ये मोहित आपल्याला इथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल। खरं तर कर्णधार पद हे खूप महत्त्वाचं असतं आणि मोहितला सर्वात प्रथम हा मोमेंटो जे कॅश प्राइज आहे तेही आपण देणार आहोत इथे मॅन ऑफ द मॅच, आणि ही आकर्षक जर्सी जी आहे ती सुद्धा आपण मोहितला या मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून देणार आहोत। थोडीशी बातचीत मोहितशी करू आपण मॅच सुरू होण्याआधी। मोहित ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। धन्यवाद साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर। मोहित खूप महत्त्वाची मॅच होती, इम्पॉर्टंट मॅच होती। मी नेहमी म्हणतो ना की कॅप्टन हा फक्त टॉस उडवण्याकरता नसतो, त्या मॅचची जबाबदारी त्याला घ्यावी लागते। मॅच जिंकलायस, काय म्हणशील? खरं तर खूप हॅपी फील होते मॅच जिंकलो, आणि मी माझ्या ऑनरला शब्द दिलेला की संडेसाठी आपण खेळणारच आणि आज आम्ही खेळले। बघा, शब्द पाळणं ते तुमच्या सर्वस्वी खेळावर डिपेंड असतं। मोहित तुझा खेळ चांगला राहिलाय। पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाला याचा संडेच्या याआधी अशा पद्धतीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाले होते का? हा, काल पण मिळालेली आणि अशा निर्णायक मॅचमध्ये हा आम्ही लास्ट टाइमचे APL खेळलेले तेव्हा पण आम्हाला मिळालेली। मोहित कसं वाटतंय? एक गाव एक संघ तर आपण खूप खेळतो, तुझी सुरुवात आहे, तुझ्या करिअरची ही सुरुवात आहे। एवढं मोठं प्लॅटफॉर्म मिळालं, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर दर्जेदार खेळ म्हणजे मी म्हणतो हजारो प्रेक्षक तुम्हाला पाहतात, तिथे खेळण्याची संधी APL ने तुला दिली आहे, काय म्हणशील? खरं तर सर्वात थँक्यू बोलेल याच ग्राउंडवर मला दत्ता गुरु चषकला संदीप दादानी माझा चान्स दिला पुढे ओपनिंगला खेळायला, आणि आज तो काही कारणास्तव खेळू नाही शकत, त्याच्यामुळे आजपर्यंत मी एवढा पुढे आहे आणि याच ग्राउंडवर मी तेव्हा खेळलेला। खरं तर संदीप मडवी खरंच खंत आहे त्या खेळाडूबद्दल, मोहितने त्याची आठवण काढली। मात्र मोहित, या रुपेश पाटील आपल्यालाच विनंती आहे की जे पारितोषिक आहे एक गोड पारितोषिक आपण ते देणार आहोत। जो स्वीट बॉक्स आपल्याला स्पॉन्सर्ड केला गेलाय तो स्वीट बॉक्स इथे मोहितला देतोय। मोहित, शुभेच्छा असतील, मोहित ठरला मॅन ऑफ द मॅच। जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे दीपेश कंडे आपल्या सोबत जॉईंट होतील। हॅलो हॅलो हॅलो, आगतम स्वागतम सुस्वागतम। जमलेल्या तमाम आगरी समाज बांधवांचं सहर्ष स्वागत करीत आहोत समालोचन कक्षामधून। फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश। रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या, सूर्य जन्मता डोंगारी संगे जागल्या सावल्या। एक अनोखे लावण्य आले भरास भरास, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश। गुड मॉर्निंग, शुभ सकाळ
सर्वांचं सहर्ष स्वागत. एलिमिनेटर 2 चा सामना आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. जर येथे पराभूत झालात तर 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल. डू ऑर डाय, करो या मरो अशी स्थिती असणारा हा सामना 2 मातब्बर तुल्यबळ दिग्गज आणि बलाढ्य उच्च श्रेणी या संघांमध्ये. एका बाजूने आई एकविरा ग्रुप प्रेझेंट, आई एकविरा ग्रुप माकणे, आणि दुसऱ्या बाजूने गौरव तरे प्रेझेंट GT 11 माकणे. अशा 2 संघांमध्ये कडवी लढत. बॉलर तयार. खूप छान पद्धतीने ऑफसाईडला सजवलेला फटका. बड्डे बॉय साहिल राजेंद्र कुडू त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. सुंदर क्षेत्र रक्षण आपल्याला बघायला मिळतं. धावांची टोटल जाऊन पोहोचले 7 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर आकाश तरे, पारगावचा हा ब्रँड. खूप कमी कालावधीमध्ये जबरदस्त क्रिकेटमध्ये स्वतःचा ठसा ज्याने उमटवलाय, स्वतःची छाप सोडले. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, तर 4 वेळा ज्याने परिपूर्ण केलेला आहे. आणि सीएम चषक बोईसर या स्पर्धेमध्ये 8 चेंडूंमध्ये 8 षटकार खेचण्याची किमया करणारा खेळाडू सध्या इन ऍक्शन. काय फटका सजवलाय. प्रॉपर कव्हर ड्राईव्ह विराट कोहली कॉपीबुक स्टाईलने. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. Yes, DJ. काय जबरदस्त फटका बघायला मिळाला. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकताय. प्रॉपर कव्हर ड्राईव्ह क्रिकेटचं मादक तथा अनुवादक सौंदर्य दर्शवणारा फटका. बघा रिस्टचा वापर कसा करायचा हे संदेश पाटील उमरोळीचा हा ब्रँड आपण पाहतोय आणि तो दर्शवून देतोय की मनगटांचा वापर तुम्ही किती कौशल्यपूर्ण रीतीने करू शकतायत. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालाय. 12 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. आजचा दिवस देखील 12 जानेवारीचाच आहे. ग्रँड फिनाले आज साहिल राजेंद्र कुडू यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त या अग्री प्रीमियर लीगच्या वतीने त्यांना अनेक अनेक शुभेच्छा. या समालोचन कक्षामधून आदरणीय सन्माननीय स्वप्नील पाटील बहाडोली यांच्याकडून अग्री प्रीमियर लीगच्या या 8व्या हंगामासाठी तब्बल 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांच्या मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. एक दानशूर असं हे व्यक्तिमत्व, बहाडोली गावचं अनमोल रत्न, आणि त्यांच्याच माध्यमातून दातृत्वाची ही भूमिका अगदी प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अग्री प्रीमियर लीग आपले ऑन साइडला सजवलेला फटका. नरमाताचा वापर आहे. सिंगल तर मिळते. बघा सिंगल मधून डबलला कसं एक्झिक्यूट केलं जातं. क्षेत्ररक्षक आकाश तरे ब्रँड ऑफ पारगाव त्या ठिकाणी पुढे जरूर सरसावला गेला होता, परंतु तत्पूर्वी सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स ही स्पेशालिटी ठरलंय, ही खासियत ठरलंय ती चेतन पाटील आणि संदेश पाटील या 2 फलंदाजांची. ज्या पद्धतीने इंग्लंड संघासाठी आपण खऱ्या अर्थाने पाहिलं होतं हॅरी ब्रुक्स आणि जो रूटची जोडी सक्सेसफुल झाली 2024च्या कॅलेंडर इयर मध्ये, अगदी तशा रीतीने हे 2 फलंदाज. स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका खेळला गेलाय विस्मयकारक रीतीने. डीप स्वीपर कव्हरला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पार, चौकार. यस डीजे. धन्यवाद डिस्क जॉकी. आदरणीय सन्माननीय कुमार प्रथमेशजी घरत साहेब, आई एकविरा संघाचे प्रतिनिधी तथा माकणे प्रीमियर लीगचे सचिव यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत, कारण त्यांना डगआउट मध्ये जायचं आहे आणि म्हणूनच आपण अगदी सामना सुरू असतानाच हे स्वागत सन्मान परिपूर्ण करूयात. ॲडव्होकेट नवीन घरत साहेब कांद्रेबोरे विभागातील हे सुवर्ण रत्न आणि त्यांच्या माध्यमातून APLच्या 8व्या हंगामासाठी तब्बल 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आलेला आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. खूप खूप धन्यवाद. 2 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण झालेला आहे. 23 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आकाश तरेचा क्लास आपण पाहिला ज्याने 12 धावा खर्च केल्या, आणि दुसऱ्या षटकामध्ये जयेश पाटील अर्थातच सच्चा ज्याच्या नावावर 6 चेंडूंमध्ये 6 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आज खऱ्या अर्थाने पालघर डिस्ट्रिक्ट क्रिकेटच्या माध्यमातून कोरला गेलाय.
आणि तो देखील गोलंदाज. मात्र पहिल्या षटकामध्ये महागडा आपण पाहिलाय. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण 23 धावा फलकावर. येथून चांगली सुरुवात केलंय चित परिचित स्वरूपामध्ये संदेश पाटील ब्रँड ऑफ उमरोळी आणि चेतन पाटील ब्रँड ऑफ सरपाडा या दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून 2 षटकं हाताळण्याकरिता 8 मिनिटे आणि 13 सेकंद खर्च करण्यात आलेले आहेत. लक्षात असू द्या, पहिली 5 षटके तुम्हाला 25 मिनिटांमध्ये परिपूर्ण करावी लागतील. जर झाली नाही तर मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार 6व्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे 5 ऐवजी केवळ 4च क्षेत्ररक्षक तुम्ही पलीकडे ठेवू शकाल. ही नियमावली आमच्या लाडक्या खेळाडूंच्या माहितीसाठी. आदरणीय सन्माननीय मनोजजी पाटील यांना मी विनंती करतोय, प्रथमेशजी घरत यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करायचा आहे. आदरणीय सन्माननीय मनोज पाटील साहेब सोनावे गावचं हे सुवर्णरत्न आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रथमेशजी घरत आई एकविरा ग्रुप संघाचे प्रतिनिधी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण करत आहोत. त्यांना डगआउट मध्ये जायचं आहे अशी त्यांनी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्या कारणास्तव अगदी ऑन गोईंग मॅच मध्येच आपण त्यांचा शुभ सन्मान या कॅमेरामॅन अगदी काही सेकंदांसाठी आपल्याला तसदी देतोय आणि मुख्य व्यासपीठावर आपलं लक्ष केंद्रित करतोय. चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आगतम स्वागतम सुस्वागतम. डॅशिंग अँड डायनामिक यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते प्रथमेशजी घरत यांच्या माध्यमातून. आणि विविधतेने नटलेला असा भारत देश अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती या ठिकाणी जोपासली जाते. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योमा अमृतम गमय तेजस्विनी वधितमस्त पदस्पर्शाने पुनित जाहले ज्ञान मंदिर बहरून गेले संगीत स्फुरले 7 सुरांचे प्रसन्नतेचे नृत्य हे स्फुरले. शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम. चला आता वळूयात आपण ऑन गोईंग मॅच कडे, जिथे फलकावर 23 धावा सजलेल्या आहेत. 1 गडी गारद अशी स्थिती पाहायला मिळते. संदेश पाटील बाद झाल्यानंतर उमरोळीचा आणखीन एक सुपरस्टार खेळाडू ज्याने हा 8वा हंगाम अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून गाजवलाय असा सुशांत वजे इन ऍक्शन पाहायला मिळतोय. फुटो स्वरूपातील चेंडू फक्त आपण पाहू शकाल. पुश करो खुश रहो या उक्तीप्रत मात्र फटक्याची निवड बघायला मिळाली. वाडिश लॉंगॉन मधील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाणाक्ष बघायला मिळाला. जबरदस्त स्वरूपामध्ये चेंडूला स्टॉप करण्यामध्ये सुयश प्राप्त करतोय जयेश पाटील अर्थातच सच्चा या नावाने, ज्याला खऱ्या अर्थाने प्रचंड प्रेम मिळालं. त्या प्रेमाने उच्चांक गाठला तो पालघर क्रिकेटच्या क्षितिज वलयावर असा जयेश आपण पाहतोय. ऑन साइडला हा झेल मात्र प्रचंड निर्णायक आणि हे सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकतायत मेगा स्क्रीनवर. काय जबरदस्त चला आजच्या दिवसामध्ये आपण बँड पथक आणि डीजे ऑपरेटरला जास्त संधी देणार आहोत. आयोजकांची विनंती आमच्यापर्यंत पोहोचले आणि जेव्हा चौकार षटकार आणि विकेट येईल तेव्हा मात्र आपण हे पथक आदरणीय विलास सदाशिव किनी, त्यानंतर शरद परशुराम, आदरणीय सन्माननीय शरद विश्राम घरत साहेब आपण देखील यावं. बिरवाडी गावचं कोहिनूर रत्न परशुरामजी पाटील साहेब बिरवाडी, आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये कौस्तुभ पाटील यांचा देखील जल्लोष बघण्यासारखा होता. मी कौतुक करेन कौस्तुभ पाटील यांचं. काय आकडेवारी आहे त्यांच्याकडे. 8ही वर्षांमधील परफेक्ट लेखाजोखा, अगदी प्रत्येक खेळाडूची माहिती तुम्हाला अचूकतेच्या मापदंडासहित ते देऊ शकतात. आज आपण पाहू शकतायत अगदी 4 कॅमेऱ्यांसहित थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं ही क्वालिटी विश नेटवर्कने मेंटेन केलंय. विश्वास पाटील ब्रँड ऑफ सरपाडा यांचा मी प्रचंड कौतुक करतोय. काय क्वालिटी प्रोव्हाइड केलंय जबरदस्त स्वरूपात हे प्रक्षेपण आपण अनुभवू शकतायत. विश्वास पाटील ब्रँड ऑफ सरपाडा. आदरणीय सन्माननीय विपुल वजे साखरे आपण कृपया करून आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आदरणीय विपुलजी वजे यांच्याकडून आग्री प्रीमियर लीगच्या 9व्या हंगामासाठी आगामी हंगामासाठी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य करण्यात आलेलं आहे. तब्बल
11,000 रुपये आणि असं हे दानशूर व्यक्तिमत्व आपण यावं मुख्य व्यासपीठावर. फोटो स्वरूपातील चेंडू होता. येथे बघा विकेट गेल्यानंतर कुठेतरी सुशांत देखील विचार करतोय की आता आपल्याला पार्टनरशिप रचावी लागेल आणि त्या अनुषंगाने थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त अखेर झालाय. 26 धावा फलकावर. कौस्तुभ पाटील यांच्या माध्यमातून माहिती पोहोचवली जाते. 13 मिनिटे आतापर्यंत खर्च. या स्पर्धेच्या निमित्तानं बिरबाडी येथून सन्माननीय संदीप भगवान पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत संदीपजी पाटील साहेब. सन्माननीय शरद विश्रामजी घरत, विलास सदाशिव किणी आणि सन्माननीय परशुरामजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. या सर्व मान्यवरांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तीन षटकांचा खेळ परिपूर्ण होत असताना आपण पाहतोय आज स्पेशल बँड पथक ही आग्री प्रीमियर लीगची खासियत राहिले. अगदी पहिल्या हंगामापासून शेवटच्या दिवसामध्ये एक पर्वणी असते तमाम पालघर जिल्ह्यातील वासियांसाठी आणि त्याचं एक मुख्य उदाहरण आपण बँड पथकाला पाहिलंय. आणि आज संपूर्ण दिवस आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मन रिझविण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. सॉलिड गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत आपण पाहू शकतायत. आई एकविरा ग्रुप माकणीच्या माध्यमातून जो संपूर्ण ग्रुप आता मात्र कुठेतरी परिपूर्णरित्या खुश असणार ज्या पद्धतीने ही सुरुवात मिळाले. नर्मदाचा वापर वन्स अगेन सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट. मी विनंती करतोय आई एकविरा ग्रुप माकणे संघाचे जे पाठीराखे आहेत आपल्या जे चेअर्स आहेत त्या डगआउट मध्ये घ्या. आपण एकंदरीत सीमारेषेच्या 5 फूट दूर राहण्याचा प्रयत्न करा प्लीज. नम्र विनंती. सर्व आई एकविरा ग्रुप माकणे संघाचे जे सपोर्टर्स आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतोय कॉमेंट्री स्टुडिओ मधून जे बॅरिगेट्स आहेत त्यापासून आपण डिस्टन्स मेंटेन करायचं आहे. बघा येथे मात्र सुशांत वजे आणि सौरव पाटील यांच्यामध्ये एकच चर्चा आहे की येथून आपल्याला पार्टनरशिप रचण्याशिवाय गत्यंतर नाहीये. काही जबरदस्त आयोजन तथा नियोजन आपण पाहतोय. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं एक फॉर एक्झाम्पल जो क्वालिफायर 1चा सामना आहे दोन संघांमध्ये विहा 11 भामटपाडा आणि यंगस्टार टेंबोडे दोन्ही संघांच्या डगआउटमध्ये आपण प्लेइंग 11ची लिस्ट पोहोचवित आहोत आणि तदनंतर ही लिस्ट फिलअप करून कॅप्टनकडे आपण सादर करायचे आहे आणि तदनंतर आपण टॉसला यावं ही नम्र विनंती दोन्ही देखील संघांना कॉमेंट्री स्टुडिओ मधून. आजचा दिवस मात्र परिपूर्णरित्या पालघर जिल्ह्याकरिता मेजवानी स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल. एकापेक्षा एक अधिक सर्रास गोष्टी या ठिकाणी प्रेझेंट केल्या जातील. 30 धावा आहेत फलकावर. 2 गडी गारद. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. काय झेल टिपलाय. जबरदस्त अद्वितीय स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षक मिस्टर अल्पेश पाटील बहाडोलीचा हा ब्रँड अप्पू या नावाने ज्याला प्रचंड प्रेम मिळालंय आणि येथे बहाडोली गावाचं नाम प्रकर्षाने समोर आणताना पाहायला मिळतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या परिक्षेत्रामध्ये आग्री प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामामधील हा एक विस्मयकारक देखना जेल भूमातेला आलिंगन देत असताना अल्पेश पाटील अप्पूच्या माध्यमातून फलंदाज बाद गॉन. काही जबरदस्त स्वरूपाचं क्षेत्र रक्षण या ठिकाणी बघायला मिळालं.
भाडोलीचा हा ब्रँडेड खेळाडू, भाडोली प्रीमियर लीग मध्ये तब्बल 2 वेळा बेस्ट बॉलरचा किताब ज्याने आपल्या नावावर केलाय आणि इथे आपण पाहू शकताय जबरदस्त झेल परिपूर्ण. काही गोलंदाजी झालंय आणि या बँड पथक मात्र आपण पाहू शकतायत मैदानाची संपूर्ण प्रदक्षिणा त्याने परिपूर्ण केलेली आहे. अग्री प्रीमियर लीगच्या आज शेवटच्या दिवसामधील खास आकर्षण आपण पाहतोय आणि तेथे देखील कॅमेरा रोल होत असताना मेगा स्क्रीनवर बँड पथकाने संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा परिपूर्ण केलेला आहे मुख्य खेळपट्टीवर. आणि बघा, ही अग्री प्रीमियर लीग मधील एक सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट आजच्या दिवसामध्ये बँड पथक विशिष्ट स्वरूपामध्ये खास आकर्षण आपल्याला पाहायला मिळतं. अनेक ज्येष्ठ नागरिक देखील त्या बँड मध्ये आहेत. म्हणजे आपण पाहू शकतायत किती वर्षांचा अनुभव दडलेला आहे या कलेमध्ये आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांना रिझविण्याचं कार्य प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. 30 धावा फलकावर 4 गडी गारद 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार गरजचा हा पहिला चेंडू कव्हर ड्राईव्हचा फटका मात्र या ठिकाणी सजवला गेला. ऑफ साइडला क्षेत्र रक्षकाने केली चुकी, परंतु काय बॅकअप त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातोय डीप मधून. जबरदस्त क्षेत्र रक्षण एक्स्ट्रा कव्हरच्या परिक्षेत्रामध्ये प्रथमेशच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. खरं तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली, परंतु तदनंतर अप्पूची साथ देत असताना प्रथमेशने काय सॉलिड बॅकअप प्रोव्हाइड केला. ग्रेट फिल्डिंग. वन्स अगेन कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. आज मात्र मॅन इन फ्रेम अल्पेश पाटीलकडे जास्तीत जास्त चेंडू एकंदरीत विसावताना पाहायला मिळत आहे. धावफलक हळूहळू ऍज अ लिटल ऍज अ मिकल थेंबे थेंबे तळेसाच्या या उक्तीप्रत जाऊन पोहोचलाय. 34 या अंकावर 4 गडी गारद झालेले आहेत. 5व्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. ओमकार गरज. चला आपण वळूया. आपण आपली भारतीय संस्कृती आहे अतिथी देवो भव, ही संस्कृती आपण जोपासूया. प्रथमतः सर्व उपस्थितांचं या आग्री प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपल्या मुख्य मंचावरती अनमोल रत्न या ठिकाणी विराजित झालेले आहेत. त्यांच्या स्वागत सन्मानाकडे वळूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत एक बिरवाडी गावातील अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय विलासजी सदाशिव किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी APL चे खजिनदार सन्माननीय रुपेशजी पाटील आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विलासजी सदाशिव किनी साहेब यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. सन्माननीय विलासजी सदाशिव किनी यांचा यथोचित सन्मान आपण खजिनदार रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते होताना पाहणार आहोत. आपल्या कीर्तीचा तसेच आपल्या कर्तृत्वाचा सुगंध हा चहूबाजूने पसरावा याचेच सदिच्छा म्हणून त्यांना पुष्पगुच्छ तसेच आपल्यातील नात्यातील ओलावा हा वृद्धिंगत व्हावा म्हणून उबदार मायेचे शॉल तसेच या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहेत. वेलकम सर, वेलकम. आणि आपणास विनंती असेल की या मुख्य मंचावरती विराजित होऊन अगदी मनमुराद ह्या क्रिकेटचा आनंद घ्या. तदनंतर मी आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय शरदजी विश्राम घरत साहेब बिरवाडी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी कल्पेश कुडू APL चे उपाध्यक्ष आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शरदजी घरत साहेबांचा यथोचित सन्मान करावा. आजचं हे APL पर्व 8चं अगदी ग्रँड फिनाली शेवटचा दिवस आपण पाहतोय आणि त्यामुळे ऑनलाईन जे आमचे काही प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. क्रिकेट सुद्धा तुम्हाला दिसेल आणि या मान्यवरांचं सुस्वागतम करणे हे आपलं आद्य कर्तव्य आणि तेच या ठिकाणी जोपासलं जाते. कारण ही सर्व महान मंडळी आहे म्हणून APL आहे हे मात्र विसरता कामा नये.
तदनंतर मी आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय परशुरामजी पाटील साहेब बिरवाडी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान सचिन किनी यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. सचिन किनी, सन्माननीय परशुरामजी पाटील बिरवाडी. फोर्टी 47 गडी बांधण्याचा क्रम जर आपण पाहिला तर आदरणीय 4 गडी करत हर्षजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. मी त्यांचं सुद्धा प्रथमतः शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या परशुरामजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल सचिनजी किनी यांच्या शुभ हस्ते. पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार प्रेमळ शॉल तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. कारण ही 18 गावामध्ये वसलेली आपली संस्कृती आगरी संस्कृती आणि ही आगरी संस्कृती पुढे नेण्याचा बहुमान ज्या ज्या व्यक्ती करतायत त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतो. जोरदार टाळ्या होत्यात सन्माननीय परशुरामजी पाटील साहेब आणि पुनश्च एकदा सर्वांचं सुस्वागतम करतोय आणि वळूया मैदानाच्या आतमध्ये काय घडते ते ऐकूया. वेलकम बॅक. मेगा स्क्रीनवर आज महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणावरती या स्पर्धेकरिता हजेरी लावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्त्री म्हणजेच मांगल्य, स्त्री म्हणजेच वक्तृत्व, स्त्री म्हणजेच कर्तृत्व आणि स्त्री म्हणजेच नेतृत्व याचं सर्वोत्तम उदाहरण जे मुख्य स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं. धावांची टोटल जाऊन पोहोचले 47 या अंकावर. बॉलिंग ट्रॅकवर बड्डे बॉय साहिल राजेंद्र कुडू भाडोलीचा हा ब्रँड खूप कमी वयामध्ये ज्याने स्वतःचा दर्जा सिद्ध केलाय. एक अपकमिंग यंग टॅलेंट भाडोली गावाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर दी विकेट सज्ज झालाय. उलवर टप्प्याचा चेंडू होता. खूप सुंदर पद्धतीने चेंडूची पिचिंग राहिली. जसप्रीत बुम बुम बुमरा कॉपी बुक स्टाईलने यॉर्क लेनचा चेंडू आपण पाहू शकलात. अद्वितीय स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 5 विकेट हॅट्रिक घेण्याचा भीम पराक्रम करणारा एकमेव गोलंदाज अर्थातच लसित मालिंगा याच्या आठवण करून देणारा हा यॉर्क लेनचा चेंडू आपण पाहतोय. साहिल राजेंद्र कुडू याच्या माध्यमातून परफेक्ट पिचिंग. अद्वितीय गुडलँड स्पॉट. बघा व्हेरिएशन किती महत्वाचं असतं. एका गोलंदाजाचं अस्त्र शस्त्र आणि त्याचं ब्रह्मास्त्र म्हणून त्याची विविधता ओळखली जाते. या आधीचा चेंडू यॉर्क लेंथ वरती पिच केला. तदनंतर आपण पाहू शकतायत गुडलँड स्पॉटला प्राधान्य दिलं. ऑफसाइड दी ऑफ स्टंप ही लेंथ अँड लाईन मेंटेन केली आणि येथून मात्र सलग 2 एकंदरीत डॉट बॉल. चला आपण वळूया पुन्हा एकदा विशेष सन्मानाकडे. आपण या पुढील आठवड्यामध्ये याच ठिकाणी SPL पाहणार आहोत, सफाळे प्रीमियर लीग. आणि या सफाळे प्रीमियर लीगचे सन्माननीय उपाध्यक्ष अर्थातच हर्षदजी पाटील साहेब, एक लाडकं व्यक्तिमत्व जॉमी नावाने ज्यांना जास्तीत जास्त पसंती मिळालेली आहे. आदरणीय सन्माननीय हर्षदजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान किशोरजी वझे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. हर्षदजी पाटील एक लाडकं व्यक्तिमत्व, SPL चे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय हर्षदजी पाटील यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती होताना आपण पाहतोय. वेलकम सर, वेलकम. या आगरी प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व यांचा सन्मान या मुख्य मंचावरती होताना आपण पाहतोय. तसेच या मुख्य मंचावरती विराजित असलेले साखरे गावातील एक रत्न आदरणीय विपुलजी वझे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान स्वप्नील पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा. स्वप्नील पाटील डॉन यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय विपुलजी वझे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहतोय साखरे गावातील. तसेच APL गडीबाद APL पर्व 9 साठी ज्यांनी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आताच या ठिकाणी घोषित केलेलं आहे असे सन्माननीय विपुलजी वझे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व यांचा यथोचित सन्मान स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. वेलकम सर, आपलं शुभ स्वागत. या आगरी प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये आपलं स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आपणास विनंती असेल की या क्रिकेटचा मनमुराद आनंद आपण या मुख्य मंचावरती विराजित होऊन मनसोक्त आनंद घ्यावा. चला वळूया पुनश्च एकदा मैदानामध्ये.
काय गोलंदाजी करतोय साहिल बड्डे बॉय जबरदस्त स्वरूपामध्ये. यावेळेस मात्र ऑन साइडला टोले जंग फटक्याची निवड केलंय. सरळ चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा सौरव पाटील ब्रँडचा हा ब्रँडेड धमाका. काय जबरदस्त उत्तुंग हाय अँड हँडसम क्लास अँड क्वालिटी. टायमिंग विथ टेक्निक फास्ट अँड फ्युरियस स्वीट अँड स्मार्ट सेन्सेशनल. सौरव पाटील नवसाईचा ब्रँड आपण पाहतोय. परंतु काय पुनरागमन केलंय साहिल राजेंद्र कुडूच्या माध्यमातून. जबरदस्त उदयन शुक्ला यांच्या स्पायडर स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये घडलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शार्दूल नरेंद्र ठाकूरच्या छत्रछायेखाली घडलेला खेळाडू सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन बॉलिंग ट्रॅकवर आणि आपल्या बड्डेच्या दिवशी काही भन्नाट गोलंदाजीचं पृथक्करण विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित आपल्याला पाहायला मिळालं आहे. अधिकृत अशी जर आपण षटकांची संख्या पाहिली तर येथून मात्र आम्हाला सूचित करण्यात येत आहे अमर पाटील यांच्या माध्यमातून 6 षटकांचा खेळ जो परिपूर्ण स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावांची टोटल जाऊन पोहोचलंय 58 धावा. विजयासाठी 59 धावांचं लक्ष हे समोर. आजचा दिवस थोडासा बिझी राहणार आहे. डीजे वादन त्यानंतर बँड पथक यांना जास्त संधी मिळेल. विजयासाठी 59 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. हाफ मॅच समरी आपण पाहतोय. चेतन पाटीलच्या बॅटमधून 15 धावा आल्या. संदेश पाटीलच्या बॅटमधून 8 धावा. सुशांत वजेच्या बॅटमधून 5 धावा. परंतु सौरव पाटील ब्रँड ऑफ नवसई याने डावाला सावरण्याचं कार्य केलं. 13 चेंडूंमध्ये 28 धावा त्याच्या बॅटमधून आणि अंततः 58 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 59चं टार्गेट सेट करण्यात आलंय आई एकवीरा ग्रुप माकणे या संघासमोर. नेक्स्ट इनिंग मध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर निमंत्रित करूयात बहाडोलीचा बुलंद आवाज अर्थातच मनोज किशोर पाटील यांना. तर पूर्वार्धाचा खेळ आपण सर्वांनी पाहिला आणि या पूर्वार्धाच्या खेळामध्ये चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी सर्व पाहिली. मात्र उत्तरार्धाचा खेळ सुरू होण्याआधी बँड पथक 2 मिनिटं आपल्याला थांबवतोय. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता आमचे काही मान्यवर आमच्याशी जोडले जात आहेत. विपुल रवींद्र वजे साखरे गावाचं हे अनमोल रत्न ज्यांच्याकडनं 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येते त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. सन्माननीय परशुरामजी पाटील बिरवाडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते आपलं मनपूर्वक धन्यवाद. शरदजी घरत बिरवाडी गावचं हे रत्न आहे ज्यांनी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. विलास किणी बिरवाडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण जातोय टॉस बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक ती यानंतरची मॅचची मला वाटते क्वालिफायर 1 जो आपण पाहणार आहोत. यानंतरची मॅच कुठला संघ पहिल्यांदा फायनल मध्ये प्रवेश घेईल ती महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते आणि त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. मी दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती करतोय मॅच सुरू होण्याआधी आपल्याला टॉस बॉक्स मध्ये कंपल्सरी जॉईंट व्हायचंय. विहा 11 भामटपाडा आणि यंगस्टार टेंबोडे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि या महत्वपूर्ण मॅचची नाणेफेक आपल्या मुख्य मंचावर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. सन्माननीय शरद विश्राम घरत साहेब जे आपल्या सोबत आहेत. बिरवाडी गावचं हे रत्न आहे आणि त्यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स ज्याला टॉस बॉक्स असं आपण संबोधतोय तिथे आपण आमच्या सोबत जॉईंट व्हायचंय. तर आपण बघतोय हा दुसरा सामना आहे. करो या मरो अशी लढत आपल्याला बघायला मिळते. विजयासाठी 59 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे आणि साहिल कुडू तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय अक्षय वजे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात.
साहिल राजेंद्र कडू याचा आज वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना असेल आणि या आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही कॅप्टन आहेत इथे. विहा 11 भामटपाडा या संघाचे जे संघनायक आहेत ते कॉल देणार आहेत. चालेल ना बाबू. इथे कॉइन स्पिन केला जाईल. 2025 इज द कॉल आणि 2025 आलंय. मान्यवरांचा मनपूर्वक धन्यवाद. विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं मॅचचा आनंद घ्या. टॉस खूप इम्पॉर्टंट असतो. इथे जो कॉल दिलाय तो आलाय. नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय घेशील? फलंदाजी करू आम्ही प्रथम. पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. फ्री माइंडेड गेम किंवा मग गोलंदाजांवरचा अतिरिक्त विश्वास, काय नेमकं कारण आहे पहिल्यांदा फलंदाजी करण्याचं? आमच्याकडे फलंदाजी पण चांगली आहे आणि गोलंदाजी पण, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की पहिल्या मॅचपासून आम्ही फलंदाजी करून जिंकत आलोय म्हणून पुढे पण कंटिन्यू करू. म्हणजे जे माइंडसेट आहे ज्याबरोबर जिंकत आलंय ते कंटिन्यू करू. या आधीच्या मॅचेसमध्ये जी टीम होती जिने विजय कंटिन्यू केलाय तीच टीम असेल की काही बदल या मॅच करता स्पेशल या सामन्याकरता केले गेले? काल जी टीम खेळली चेंजेस होता, एक सेम ॲज अ टीम खेळला आज पण. शुभेच्छा असतील तुला. मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त वेळ नाही. बाबू, मला वाटतं बाबूने इथे टॉस जिंकला असता तर फिल्डिंग केली असती. काय बाबूच्या डोक्यात फिल्डिंगच चालली होती? फिल्डिंग चालली होती. इथे जे हवंय ते तुला मिळालंय. कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे? 55 ते 60. 55-60. मात्र एक महत्वाचा प्रश्न असेल. बाबू खूप चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला, मात्र चेतननं त्याला ओव्हरटेक केलं. आज परत एक ओव्हरटेक आम्हाला इथे पाहायला मिळेल जेव्हा बाबू मैदानात येईल. ट्राय करेल. शुभेच्छा असतील तुला बाबू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे मनोज पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. बघा आमच्या समोर जो साइड स्क्रीन आहे, ब्लॅक कलरचा पडदा आहे, त्या बाजूला एक व्हाईट कलरची गाडी आहे, एक काळी पिवळी इको आहे. त्याच्या बाजूने जी गाडी आहे ती गाडी तिथून थोडीशी बाजूला करा प्लीज. हा बोला ना. तर धावसंख्या आपण बघितली तर मात्र सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर जरी गडी बाद झाला असला तरी सुरुवात खूप छान केलेली आहे. चौकार येतोय. चौकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळते. चार धावा. एकविरा बॉईज प्लीज एक सूचना लक्षात ठेवा, तुम्ही थोडेसे ग्रिलच्या बाहेर आलेले आहेत, तुम्ही मध्ये जा प्लीज, कारण वारंवार आम्हाला सूचना करतात आणि आम्ही माईकवर बोलणं हे सुद्धा चांगलं दिसत नाही. तर प्लीज या कमिटी मेंबरच्या शब्दांना तुम्ही मान द्या आणि जी तुम्हाला बंधनं आहेत ती बंधनं पाळा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची पेनल्टी तुमच्या संघाला लागणार नाही याची नोंद घ्या. प्लीज संघमालक जे असतील एकविरा ग्रुपचे किंवा खेळाडू आहेत त्यांनी आपल्या पाठीराखण्या समजवा आणि ग्रिलच्या बाहेर करा प्लीज. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 5 धावा 3 चेंडूंचा खेळ होतोय. जबरदस्त सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. एकविरा ग्रुप माकणे वर्सेस GT 11 माकणे. अक्षय वजेच्या बॅट मधून एक धाव येताना चेतन पाटील पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा. काही जबरदस्त सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरेख प्लीज वारंवार सूचना करतोय मी, प्रत्येक प्रेक्षकाला माझी नम्र विनंती असेल, आमच्या समालोचन कक्षामधून हात जोडून विनंती करतोय प्लीज आम्हा तिन्ही समालोचकांना कोणीही फोन करू नका प्लीज. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. एक गडी बाद 6. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 7 धावा.
व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 7 धावा. केतन तरे 5 धावांवर खेळतोय. 3 चेंडूंचा खेळ होतोय. अक्षय वझे खेळतोय एका धावेवर. शक्यतो प्रेक्षकांनी पारितोषिक लावली तर कॅश प्राइजच लावा. आपणास नम्र विनंती करतोय, एका कागदावर लिहून द्या ज्या नावाने तुम्हाला पारितोषिक लावायचं असेल आणि कॅश शक्यतो समालोचन कक्षामध्ये पाठवा. तर ओमकार पाटील चांदीप यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. सलग 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज केतन तरे याच्यासाठी आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिलं षटक प्रगतीवर आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. अक्षय पांडव सर आमच्याशी जोडले गेलेत या सकाळच्या सत्रामध्ये आणि 7 या धावसंख्येवर मात्र पहिला गडी आपण बघतोय एक बाद झालेला आहे. 7 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. जसं म्हटलं जातं ना सर, जैसे को तैसा मिला तो बडा मजा आहे. जसाच तसं चोख प्रत्युत्तर ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला बॉल तिथे दिशा दिली. फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक होता जोपर्यंत उचललं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 8 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. मॅच रंगतदार होईल यामध्ये तिळमात्र शंका नाही. 4 वाजून माफ करा 4 मिनिटांनी 58 सेकंद घेतलेले आहेत पहिल्या षटकाला. तर इथे बघा पुढचं APLचं पर्व जे 9वं पर्व आहे त्या 9व्या पर्वासाठी तत्वन 11 साखरे आणि एकविरा बॉयज साखरे ही 2 नावं पुढे आलेली आहेत. 2 संघ पुढच्या वर्षी मात्र वेटिंग लिस्ट मध्ये त्यांची नावं ठेवलेली आहेत. मित्रमंडळ आगरवाडी आपण पहिल्या दिवशी नाव घोषित केलं होतं. म्हणजे 3 संघांची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. योग्य तो डिसिजन कमिटी मेंबर घेतील यात काही शंका नाही. 8 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. सर 59 धावांचं टार्गेट आहे आणि पहिलं षटक 8 धावांचं आलंय. तर तुमचं म्हणणं काय आहे? सामना कशा पद्धतीने आहे सध्याच्या स्थितीला? बघा ही महत्वाची मॅच आहे. इथे पराभव वाटायला आला तर मग प्रवास संपुष्टात येईल. त्यामुळे जीवाच्या आकांताने प्रयत्न होणार आहेत दोन्ही बाजूनं. जिथे फलंदाजीमध्ये अपयश आलं तिथे गोलंदाजीमध्ये यशस्वीपणा तुम्हाला दाखवावा लागेल. फलंदाजीमध्ये 59 म्हणजे या स्पर्धेमध्ये पोषक पूरक एवढा नाही आपण म्हणू शकत, कारण जिथे 65-70 सहजतेने लागल्यात. 10 रन पर ओव्हर जोडायचे. विकेट्स हा एकमेव पर्याय आहे आणि इथे पहिल्या ओव्हरला 1 विकेट जरूर आली आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. चेतन पाटील सरपड्याचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजीची धुरा सांभाळताना बघायला मिळतोय. आदरणीय तुषारजी पामाळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. टेंबोडे गावचं एक अनमोल रत्न आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या सौभाग्यवती दीपा पामाळे मॅडम सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. तर यावेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट फेकी, फलंदाजाला माघारी धाडलं असतं. तर आदरणीय तुषारजी भगवान पामाळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती दीपाताई पामाळे मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय आणि मी विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. 10 या धावसंख्येवर 1 गडी बाद झालाय. ऑफ स्टंपवर पडला. तिथनं जर आपण पाहिलं तर अतिरिक्त बाहेर राहतोय बॉल. ऑफ स्टंपवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. त्यामुळे पंच अजित म्हात्रे तिथे इशारा करत असताना वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक चेतन पाटील फलंदाजीच्या माध्यमातून जरी अपयशी राहिला असला तरी गोलंदाजीच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपल्या टीमला कमबॅक करून देण्याचा एक चांगला प्रयत्न त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. हा बघा फटका अगदी बॅटच्या टोच्या जवळपास लागला आणि त्यामुळे जास्त उंचीवर गेला. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी होती आणि चेतन पाटील त्यानंतरचं त्याचं सेलिब्रेशन, त्याच्या मनामध्ये असलेला जो राग होता पहिल्या इनिंगचा जिथे बॅटिंग झाली नव्हती तो त्यानं व्यक्त केला. चेंडूला अगदी जोरानं त्यानं जमिनीवर आपटलं आणि तिथं व्यक्त झाला. व्यक्त होणं हे क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहतो आणि विशेषतः गोलंदाज मनोज सर जेव्हा जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना गोलंदाजाला पाहता तेव्हा थोडंसं रक्त गरम असतं आणि त्यामुळे खूप जास्त एक्सप्रेशन त्याचे आपल्याला पाहायला मिळतात. व्यक्त होताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. चेतन अगदी एक शांत स्वभावाचा जरी खेळाडू असला तरी यावेळेस तो व्यक्त होताना आपल्याला निश्चित पाहायला मिळाला. अगदी बरोबर.
चेतन ज्या अनुषंगाने बाद झाला होता त्या वेळेला जे सेलिब्रेशन झालं होतं 11च्या 11 खेळाडूंकडून, कुठेतरी ते त्याच्या डोक्यात असेल आणि त्यानंतर हे चेतनचं सेलिब्रेशन आपल्याला बघायला मिळतंय. कारण खूप मोठं नाव आहे चेतन पाटील आणि तो बाद झाल्यानंतर आपण बघितलं आई एकविरा ग्रुपचे जे सर्व खेळाडू होते ते काय जबरदस्त जल्लोष करत होते. निश्चित स्लेजिंग क्रिकेटमध्ये होते आणि भारत ऑस्ट्रेलिया मॅच म्हटली की मग तिथलं स्लेजिंग काहीतरी वेगळं असतं. मात्र यावर्षी जसप्रीत बुमराह त्याच्याबरोबर झालं आणि त्यानंतर त्यानं जे उत्तर दिलं अगदी तसं उत्तर चेतनकडनं यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. वाईटचा इशारा आलाय, थोडासा बाहेर निघाला. चेतन कॉन्फिडंट आहे की फेअर बॉल आहे त्यामुळे त्यानं रिव्ह्यू घेतलाय. अजित म्हात्रे यांच्या निर्णयाला त्याने चॅलेंज केलंय. आमचे तिसरे पंच विरल नायर ते आमच्यासोबत असतील, त्यांना दर्शवलं जाईल विश नेटवर्कच्या माध्यमातून नेमकं काय घडलंय तिथे ते त्यांना तिथे दाखवलं जाईल आणि त्यानंतर काय निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ वाईड बॉल, हा वाईड आहे तिथे इशारा आलाय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. कारण फलंदाज अजिबातच सफल नव्हता तिथे, अगदी विकेटमध्ये उभा होता मनोज सर आणि त्यामुळे हा डिसिजन आलाय. हा बघा मनोज सर क्रिकेटवर जे प्रेम करतात ना ते आपला सुट्टीचा दिवस क्रिकेट सोबतच जावा याकरता प्रयत्नशील असतात आणि जो प्रेक्षक वर्ग तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दाखवला जातोय ना त्यांना आमचा संडे खूप एन्जॉय करत घालवायचा आहे. त्यांना आजचा संडे खूप महत्वाचा घालवायचा आहे. मग ते इथपर्यंत आलेत आणि स्पर्धेला एन्जॉय करतायत. अगदी बरोबर बोललेत. अजून दुपारचं सत्र जेव्हा सुरू होईल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जाऊ तेव्हा खरं या मैदानाला एका स्टेडियमचं लुक येईल यात काही शंका नाही. सकाळचं सत्र आहे आणि प्रेक्षकांची लक्षणीय संख्या आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या वाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा मात्र रेफल केलंय. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. पहिला रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला होता. आदरणीय सुभाष आत्माराम किणी साहेब बहाडोलीवरून इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती शैला किणी मॅडम सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. बहाडोली गावचं एक अनमोल रत्न सुभाष आत्माराम किणी साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती शैला किणी मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि सरांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय चेतन पाटील आणि त्यांच्या निर्णयाविरुद्ध जो पंचाने डिसिजन दिला होता त्या डिसिजनाच्या विरुद्ध त्याने मात्र अपील केलं इथे आता आणि दुसरा रिव्ह्यू घेतलाय. एक अनसक्सेसफुल झालाय. हा रिव्ह्यू जर चेतनच्या विरुद्ध गेला तर मात्र रिव्ह्यू संपतील त्यांचे. विरल नायर सर इथे चेक करतायत. जागृती स्पोर्ट यांच्याकडून प्राक्तन किणी यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट आलेली आहे. प्राक्तन किणी यांचं हे शॉप आहे जागृती स्पोर्ट आणि त्यांच्याकडून ही बॅट आलेली आहे. कालच्या दिवसामध्ये रोहन गावड सरांकडून बॅट आली होती बेस्ट बॅटरसाठी. तर भरपूर बक्षिसांची खैरात होताना आपल्याला बघायला मिळते. फेअर डिलिव्हरी आहे. इट्स अ फेअर बॉल हा इशारा आलाय. सध्या प्राक्तन किणी आपल्या सोबत आहेत आणि अगदी चांगल्या पद्धतीची JS या ब्रँडची बॅट त्यांनी या स्पर्धेच्या उत्कृष्ट फलंदाजाकरता स्पॉन्सर्ड केली आहे. सध्या स्वतः ऑनर आहेत JS स्पोर्ट्स शिवनसई त्याचे ऑनर आहेत प्राक्तन ज्यांनी ही बॅट आपल्याला स्पॉन्सर्ड केली आहे. JS स्पोर्ट्स जसा टेनिस बॉल क्रिकेट मधला एक मोठा बॅट ब्रँड आहे. विशाल पाटील त्यांचा हा ब्रँड जो आपल्याला पाहायला मिळतोय. मागे कोणाची फोर व्हीलर आहे या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूने तर आपण कृपया ती बाजूला करायची आहे. आदरणीय सुधाकर बाळकृष्ण पाटील साहेब सोनावे यांच्याकडून या अग्री प्रीमियर लीग 2025 करिता 2000 रुपयांचा आर्थिक क्रीडा निधी आला आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर.
इथे आपण बघतोय हवेमध्ये चेंडू आहे, थोडा वेळ चेंडू पडलाय, एक धाव येते, एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 14. या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. आतापर्यंत या षटकाचा आपण 15 धावा झाल्यात, 5 चेंडूंचा खेळ होतोय, तर 4 खराब चेंडू हाताळलेले आहेत चेतनने. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा, 59 धावांचं लक्ष समोर असताना 2 षटकांचा खेळ अगदी समाप्तीवर आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न अक्षय वजीच्या बॅटमधून. साखरेचा हा ब्रँड खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. या धावसंख्येवर 8च्या सरासरीने हा संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. 2 गडी बाद झालेत, कुठेतरी ही थोडीशी धोक्याची घंटा म्हणावी लागेल, परंतु प्रफुल्ल पाटील अजूनही आहे. आकाश तरे आहे, आकाश तरे षटकारांचा बादशाह आहे. आणि चला या ब्रेकमध्ये आपण वळूया स्वागत सन्मानाकडे. अगदी प्रत्येक पर्वामध्ये ज्यांची उपस्थिती अगदी आवर्जून असते, तसेच क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे, खेळाडूंवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, असे टेंबोडे गावातील रत्न आदरणीय सन्मान्य तुषारजी पामाळे साहेब, तसेच त्यांच्या सौभाग्यवती दीपाताई पामाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी APLचे उपाध्यक्ष सन्माननीय कल्पितजी कडू आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या दाम्पत्याचा आपण सुस्वागतम करायचं आहे. दीपाताई पामाळे आणि तुषारजी पामाळे. या ठिकाणी आपण सन्मान होताना पाहतोय. जोरदार टाळ्या होऊ द्यात सन्मान्य तुषारजी पामाळे आणि दीपाताई पामाळे यांच्यासाठी. वेलकम साहेब, वेलकम मॅडम. आपल्या या आगरी प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये शुभ स्वागत, शुभ सन्मान. तसेच आपण पाहतोय या मुख्य मंचावरती भाडोली गावातील एक रत्न, ते सुद्धा दाम्पत्यांसमवेत उपस्थित आहेत. आपण पाहतोय सन्माननीय सुभाषजी आत्माराम किनी सर, तसेच शैला सुभाष किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनोज पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय सुभाषजी आत्माराम किनी साहेब तसेच शैला सुभाष किनी यांचा यथोचित सन्मान करावा. हे आगरी समाजाचं वैशिष्ट्य आहे, कारण ज्या ज्या वेळेला स्पर्धा असतात त्या त्या वेळेला आपण पाहतो की दाम्पत्याने बहुतेक पाहुणे तसेच क्रीडा रसिक सुद्धा आपण दाम्पत्याने उपस्थित राहत असतात. तसेच बहुतेक जण कुटुंबाच्या कुटुंब घेऊन या ठिकाणी मनमुराद क्रिकेटचा आनंद घेत असतात. त्याचंच प्रतीक म्हणून आपण इथे पाहतोय सुभाषजी आत्माराम किनी आणि शैला सुभाष किनी यांचा यथोचित सन्मान होताना जोरदार टाळ्या होऊ द्यात. सर्वांचं मी पुन्हा एकदा शुभ स्वागत करतोय. आपण पाहतोय मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होताना. वेलकम सर, वेलकम मॅडम. आजच्या या ग्रँड फिनाली अगदी अंतिम सोहळ्याच्या क्षणी या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये अक्षय पांडव सर आणि मनोज पाटील सर. धन्यवाद. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी कश्मकश ज्याला म्हणतात ना तशा पद्धतीचा खेळ सुरू आहे. एकंदर 17 धावा राफलकावर आहेत. 2.2 षटकांचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 13 मिनिटं तुम्ही घेतली गेली आहेत. बघा वेळेच्या बाबतीत सहयोग करावा लागेल चेतन, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल, कारण आम्ही टायमर लावलाय. त्यामुळे रिव्ह्यू जेव्हा घेतला जातात तेव्हा त्याला स्टॉप करतो आम्ही. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग केली होती. चांगली गोलंदाजी इथे करण्याचा प्रयत्न आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. तिथे एक खराब धावगती निश्चित आपण म्हणू शकतो. म्हणून सर ज्या पद्धतीनं इथे फटका खेळल्यानंतर हा खेळाडू धावत होता बघा, अगदी संतकर बॉलकडे पाहत धावत होता आणि बॉलकडे पाहत तुम्ही जेव्हा धावता तेव्हा तुमचा स्पीड ऑटोमॅटिकली कमी होतो आणि तेच पाहायला मिळालं. एक जमेची गोष्ट अशी आहे, गडी बाद झाल्यानंतर आकाश तरे मैदानात आलाय, कारण आता धावांची गती वाढवावी लागेल, कारण सध्या 15 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावफलकावर फक्त 17 धावा आहेत. जर तुम्हाला 59 धावा पार करायच्या असतील तर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. एका एंडने मात्र अटॅकिंग फलंदाजी व्हायला हवी आहे. सध्याच्या स्थितीला मात्र ती होताना दिसत नाही. आदरणीय सौभाग्यवती दीपा ताई पामाळे व श्री तुषारदादा पामाळे यांच्याकडून या आगरी प्रीमियर लीग करता रोख रक्कम रुपये 11,000 आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दीपाताई पामाळे आणि तुषारदादा पामाळे यांच्यासाठी.
अजिंक्य घरत गोलंदाज हा पारगावचा खेळाडू आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करताना बघायला मिळते. तर एका एंडने आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडला आलेला खेळाडू आपल्या स्ट्राईक एंडवर तो अक्षय आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला आकाश तरे पारगावचा. हा सुद्धा खेळाडू पारगावचा आहे आणि ज्याच्या नावावर तब्बल 4 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम आहे. सीएम चषक बोईसर इथे ही स्पर्धा झाली होती. 8 चेंडूमध्ये 8 लगातार षटकार आणि तदनंतर मात्र या खेळाडूने मागे वळून बघितलेलं नाही. इथे सुरेख आहे अक्षय वजे ब्रँड ऑफ साखरे. काय म्हणतील अक्षय सर, ज्या अनुषंगाने षटकाराची गरज असताना षटकार येतोय? अगदी अप्रतिम. नवसंजीवनी, नवचेतना, नवप्रेरणा तुम्हाला ज्या फटक्यानं मिळेल, लढण्याचं बळ ज्या फटक्यानं मिळेल, तो फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर पिच होता आणि त्याला योग्य तऱ्हेनं अगदी डाऊन द ग्राउंड सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं हा फटका सजवला, साईड स्क्रीनवर आदळवलं बॉलला आणि षटकारामध्ये परावर्तित केलं. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. संधी दिली तिथे मोठा फटका सजवण्याची आणि अगदी योग्य तऱ्हेनं त्या बॉलला पनिशमेंट केली, उडवून फेकून दिलं. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप खेळलाय, थांबवणं कठीण आहे. मात्र तिथे पायाचा वापर केला, पायाच्या साह्यानं बॉलचा वेग कमी केला, मात्र तरीही क्षेत्ररक्षकाला चेंडू स्टॉप करणं कठीण झालं. हा जल्लोष बघा, हा खेळाडू कक्ष बघा आणि पाठीराखे ज्या पद्धतीने टाळ्या वाजवतायत. आता बळ आलंय, आता मनामध्ये तो आत्मविश्वास निर्माण झालाय ना की इथे मॅच आपल्या बाजूने येते. मी म्हटलं होतं 15 चेंडूमध्ये फक्त 17 धावा धावफलकावर लागल्या होत्या, परंतु आता 17 चेंडू झालेत आणि तब्बल 27 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 2 चेंडूमध्ये ज्या 10 धावा आलेल्या आहेत त्या 10 धावा कुठेतरी मात्र एक सुखद धक्का देऊन जातील. आता आकाश तरीच्या वरचं टेन्शन सुद्धा थोडंसं कमी झालं असेल. एका बाजूने आपण बघतोय रिप्ले मध्ये दाखवलं आई एकविरा ग्रुप माकणेचं स्टँड काय जबरदस्त जल्लोष करत असताना आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर 27 धावा 3 गडेच्या मोबदल्यात. पंकज पाटील केळवे रोडवरून इथे उपस्थित आहेत या मैदानावर. त्यांना विनंती करेन सर आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पंकज पाटील केळवे रोड. मान्यवर पाहुण्यांचं अगदी जंगी स्वागत. बघा तुम्हाला दाखवलं जात आहे दोन्ही टीमचे जे लोगो आहेत. एका बाजूने GT11 माकणे, दुसऱ्या बाजूने आई एकविरा ग्रुप माकणे. 18 बॉल शिल्लक आहेत, 31 धावसंख्येची गरज आहे. मॅच इथे बॅलन्स झाली आहे कारण या आधीच्या 2 बॉलवर आलेल्या त्या 10 रन्स या मॅच मधल्या खूप इम्पॉर्टंट रन्स असतील. कारण सुरुवातीला थोडेसे शांत होते, मधल्या ओव्हरमध्ये काही रन्स आल्या, मात्र या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा आल्या आणि या 12 धावसंख्येमुळेच मॅच सुस्थितीमध्ये आली आहे. हा आमचा VIP डाईस तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून पाहू शकता. अग्री प्रीमियर लीग 2025 असं तुम्हाला दर्शवलं जात आहे. अप्रतिम पर्व, दिमागदार, ऐकदार, डौलदार आणि एक यशस्वी पर्व म्हणून या 8व्या पर्वाची आपण उद्घोषणा इथे होताना पाहायला मिळणार आहे. कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधलं अंतिम सत्र ज्यामध्ये कोण विजेता राहील या 8व्या पर्वाचा, त्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचत चालली आहे. कारण प्रेक्षक वर्ग हळूहळू मैदानाच्या दिशेनं येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आज जर आपण पाहिलं संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि आमच्या काही महिला भगिनी त्याही इथपर्यंत आल्यात. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय दर्शन बाबूराव पाटील उपसरपंच ग्रामपंचायत घाटीम यांच्याकडून या स्पर्धेकरिता 5,000 रुपयाचा निधी आलेला आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद दर्शन पाटील साहेब. बघा आमचा हा समालोचक कक्ष आणि त्यासोबतच विश नेटवर्कची जी टीम आहे तिला आपल्याला दाखवलं जात आहे. विश नेटवर्कची जी टीम आहे खूप चांगलं काम या स्पर्धेच्या निमित्तानं त्या सर्वांनी केलंय. साहिल असतील, त्यांचे सर्व जी टीम असेल, ज्या सर्वांचं काम अगदी योग्य तऱ्हेचं राहिलं आणि त्यामुळे त्या सर्वांना तुम्हाला कॅमेरावर शो केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चेतन पाटील या खांद्यावर विश्वास दर्शवलाय. यावेळेस ऑफ्टनच्या बाहेरनं चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. अगदी पनामा कॅप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पनामा कॅप बरोबर क्षेत्ररक्षण करणारे क्षेत्ररक्षक ज्यामध्ये आपण शिखर धवन ज्याला सातत्यानं पाहिलं, जो या पद्धतीची पनामा कॅप परिधान करून फिल्डिंग सातत्यानं करतो. सुशांत आहे त्या क्षेत्रामध्ये आणि त्या पनामा कॅप बरोबर फिल्डिंग करत असताना खूप कमी वेळा या कॅप आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं चेतन पाटील
कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, मात्र यावेळेस मिस केलाय. बघा, कट करत असताना तुम्ही संपूर्ण बॉडी जर बॉलच्या जवळ घेऊन येताना मग तेव्हा बॉलवरचं लक्ष विचलित होतं आणि तेच यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. मनोज सर, अगदी बरोबर बोललात. कट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु पायांची पाहिजे तेवढी हालचाल झाली नव्हती. आणि इथे आपण बघतोय पुन्हा एकदा चेतन पाटील उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता चेतनने. झेल सुटतोय, एक धाव येते. एका धावेने धावसंख्या बघितली तर 31 धावा. हे षटक निर्णायक षटक असेल, कारण या आधीच्या षटकामध्ये चेतनने जबरदस्त गोलंदाजी केली होती. टप्पा पडल्यानंतर चेतन दोन्ही बाजूनी चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी होतोय. त्या अनुषंगाने हे 3 चेंडू खेळणं खूप गरजेचं आहे. इथून 12 चेंडूमध्ये 24-25 धावा सुद्धा होऊ शकतात. आकाश तरे आणि अक्षय वजे ज्या अनुषंगाने फलंदाजी करतात, तर ह्या धावा होणं एकविरा ग्रुपसाठी शक्य आहे. परंतु इथून चेतन पाटीलला ही जोडी फोडणं खूप महत्वाचं आहे. निश्चित एक ब्रेक थ्रू इथनं द्यावाच लागेल, कारण ही जोडी जर शेवटपर्यंत खेळली तर ही मॅच आई एकविरा ग्रुप निश्चित स्वरूपाने जिंकू शकते. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा अटेम्प्ट सक्सेसफुल झाला. विकेट मिळाली, माघारी परतावा लागला. थोडा काळ हा बॉल आहे की अंघोळीचा ओला साबण ते आपल्याला पाहायला मिळालं. अगदी अंघोळीमधनं ओला साबण हातातनं जसा निसटतो ना, तसा हा बॉल हातामध्ये अक्षरशः थांबायला तयारच नव्हता. मात्र अखेरच्या क्षणी आपली खेळाडू वृत्ती ती तिथे जागृत केली आणि एक चांगला कॅच कॅरी केला, विकेट मिळवली, माघारी परतवलं बॅटरला. महत्वाचा ब्रेक थ्रू आहे का, कारण ही पार्टनरशिप ब्रेक होणं खूप अत्यावश्यक होतं या मॅच मध्ये आणि ती पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. अक्षय बहाडोलीचा खेळाडू होता, ती सुद्धा त्याने मात्र हातातून चेंडू उडवला आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतो. अजय पाटील दिवेकरपाडा यांच्याकडून लगातार 3 षटकार अक्षय वजे साखरे या खेळाडूसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. प्रफुल्ल पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल दीपक पाटील बहाडोली हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा खेळाडू सुद्धा आग ओकणारा आहे. आदरणीय सुभाष आत्माराम केडी साहेब बहाडोली यांच्याकडून या स्पर्धेकरिता 5000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रफुल्ल आणि अक्षयचं चालणं आता एकविरा ग्रुपसाठी फायदेशीर ठरू शकते. अन्यथा चेतन पाटीलने जी कामगिरी केली, चेतन स्वतः ज्या अनुषंगाने आला होता आकाशतरीला बाद करण्यासाठी, ते त्याने काम केलेलं आहे. इथून आता या दोघांना मात्र ब्रेक लावावा लागेल, अन्यथा या दोघांकडे सुद्धा क्षमता आहे. अक्षय सर, निश्चित या दोघांकडे क्षमता आहे, मात्र ती क्षमता आज तुम्हाला समाजाच्या प्रेक्षकांसमोर दाखवावी लागेल. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, जास्त उंची लांबी तेवढीशी नाहीये. मात्र इथे जर आपण पाहिलं तर निर्जन स्थळी हा बॉल पडणार होता हे स्पष्ट होतं, कारण 4 दिशेनं 4 खेळाडू त्या बॉलच्या दिशेनं धावत होते. त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट होती की तिथे जे निर्जन स्थळ आहे तिथे हा बॉल पडेल आणि तिथेच पडला. त्यामुळे रन्स वाढवण्याची संधी मिळाली. इथे जर आपण पाहिलं तर 2-3 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ झाली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. मॅच रंगतदार स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये करावा लागेल आणि तो प्रयत्न होतोय, कारण असं असताना मनोज सर मॅच आटोक्यात ठेवून शेवटपर्यंत न्या. तिथे काय घडेल ते घडेल, मात्र आधीच नांगी टाकणं ते मॅच मध्ये परवडणारं नसतं आणि ते कुणालाही पाहायला आवडत नाही. 13 चेंडू विजयासाठी 25 धावा. आदरणीय एकांजी तरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. खानिवडे गावचं एक अनमोल रत्न आणि आमचे जवळचे मित्र इथे उपस्थित झालेले आहेत. आणि इथे बघा काय सुरेख आणि खराब क्षेत्ररक्षण. ह्या 4 धावा हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. या सामन्याचा टर्निंग पॉइंट चेंडू होता हा. चेतनने काय सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु ह्या चौकारानंतर मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये परतलेले आहेत एकविरा ग्रुप माकणे. आता विजयासाठी अमर पाटील आपल्याला दर्शवतील. 12 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू 21 धावा, 10.50च्या सरासरीने ह्या धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. मी म्हणतो या स्पर्धेबद्दल जे संघ मालक आहेत ना, त्यांनी जो काही पैसा या स्पर्धेकरता जो खर्च घातला किंवा आपली या टीम घेतल्या, या विजयाचं स्वप्न ज्यांनी जे पाहिलं होतं, कित्येक संघ मालकांचं स्वप्न अपूर्ण राहिलं ना, त्याचं एकमेव कारण या सीझनचं मी म्हणतो क्षेत्ररक्षण, फिल्डिंग.
फिल्डिंग ना फलंदाजांनी चुका केल्या ना गोलंदाजांनी चुका केल्या. सर्वाधिक चुका जर कोणी केल्या असतील या सीझन मध्ये तर त्या क्षेत्ररक्षकांनी केल्या. त्यामुळे येणाऱ्या ज्या सीझन मध्ये आहे ना क्षेत्ररक्षण चांगलं कोण करतो याला पाहून टीम बनवली जाईल. आजचा शेवटचा दिवस आहे म्हणून या सर्व गोष्टी ज्या बोलणं खूप गरजेचं आहे. कारण काही टीम जी अमित पाटीलची टीम होती ती टीम जर आपण पाहिली तर निव्वळ खराब क्षेत्ररक्षण हे एकमेव कारण होतं ते बाहेर झाले. खूप सारे टीम आता ही मॅच बघा क्षेत्ररक्षणाचा दर्जा 2 ते 3 वेळेस आपण पाहिला तो ढिसाळ राहिला. त्यामुळे रन्स वाढतायत आणि या रन्स विजयाचं कारण ठरतील. कारण आता मॅच आटोक्यात आली आहे. तुम्ही 12ला उलट केलं तर 21 दिसतात. त्याच 21 धावसंख्येची इथे सध्या मॅचला जिंकण्याकरता गरजेचे आहेत. ज्या 21 धावा धाफलकावर लावल्या जातील की त्यापासून वंचित ठेवलं जाईल ते आपण पाहणार आहोत. मात्र मनोज पाटील सर आपल्यापर्यंत काहीतरी पोहोचवतील. अक्षय वजे हा जर सामना जिंकून देतोय तर मनोज पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज जाते आणि अजय पाटील दिवेकरपाडा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. तर जाऊया आपण परेश कुडू सरांकडे. वेळेच्या बाबतीत सहयोग करायचा 21 मिनिटं आणि 2 सेकंद तुम्ही आतापर्यंत वापरली आहेत. 4 मिनिटं आहेत ज्यामध्ये 6 बॉल चेतन कंप्लीट करायचे आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे हे लक्षात ठेवा. यावेळेला प्रफुल्ल पाटील सुरेख फटका बघायला मिळतोय. अक्षय पाटील पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय सिली पॉइंटला आणि सिली पॉइंट वरून चेंडूला फेकेल तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. आता 11 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष समोर आहे. तुमच्याकडे वेळ सुद्धा कमी आहे हे लक्षात ठेवायचं आहे. अकरा चेंडूचा खेळ आहे. 20 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अजिंक्य तुम्हाला पाहायला मिळते. नावात अजिंक्य आहे मात्र टीमला अजिंक्य ठेवेल का. मात्र हा बॉल अगदी टीमला जिंकवण्याच्या दृष्टीने योग्य बॉल होता. टप्पा खाल्यानंतर सरळ राहिला. विकेटच्या वरनं विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम करता हा असे बॉल खूप महत्वाचे आहेत. कारण 10 बॉल 20 ची इथनं गरज आहे. 10 चेंडू आणि 20 धावा 2 षटकारांचं काम आहे. हे बोलायला सोपं जाते आपल्याला परंतु करायला खूप कठीण आहे. 10 चेंडू 20 धावा. प्रेशर दोघांवर सुद्धा आहे. एका बाजूने अजिंक्य घरत दुसऱ्या बाजूने अक्षय वजे. यावेळेला डाऊन द लेग मारा होता. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एका धावेने भर होताना आपल्याला बघायला मिळते. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 22 मिनिटं आणि 38 सेकंद झालेले आहेत. लगातार 2 षटकार अक्षय वजे तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल अजय पाटील दिवेकरपाडा. यावेळेला सुरेख फटका आहे. अक्षय पाटील क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. 9 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष समोर आहे. 9 चेंडू आणि 18 धावा. काही मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्ताने येत आहेत. बँड पदकासहित त्यांना मुख्य मंचाच्या दिशेने घेऊन येताना आपण पाहताय. आदरणीय नाना गुरुजी बहाडोलीवरून इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत माणिक सोमारे घरत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. दिवेकरपाड्यावरून त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. 23 मिनिटं आणि 35 सेकंद झालेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या विजयासाठी आता अमर पाटील आम्हाला दर्शवतात. 8 चेंडू 18 धावा. प्रफुल्ल पाटील पुन्हा एकदा चुकलेला आहे. प्रफुल्ल पाटील पूर्णपणे मात्र निराशजनक कामगिरी बघायला मिळते परंतु प्रफुल्लकडे क्षमता आहे. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण बऱ्याच वेळा बघितलेले आहेत. आता थोडंसं प्रेशर आलं असेल कारण लागोपाठ निर्धाव चेंडू थोडंसं सामन्यावरचं टेन्शन वाढवलेलं आहे. बघा याआधी आपण 5 मिनिटापूर्वी जर बघितलं असतं तर मात्र आई एकविरा ग्रुपच्या खेम्यामध्ये काय जल्लोष सुरू होता परंतु आता पूर्णपणे शांत केले आणि जर तुम्ही विरोधी संघाच्या पाठीराख्यांना शांत करतील तर तुम्ही विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकतील. यावेळेला प्रफुल्ल पाटील हवेमध्ये चेंडू बराच वेळ आहे. चेंडूच्या खाली चेतन पाटील आणि इथे मात्र झेल सुटलाय. बघा झेल कोणाकडून सुटलाय तर एका सगळ्यात बेस्ट फिल्डर कडून आहे कारण चेतन पाटील याने असे अफलातून कॅच या पंचक्रोशीमध्ये घेतलेले आहेत की सहजासहजी याच्याकडून चुका होत नाहीत परंतु आज मोठ्या सामन्यामध्ये एक मोठी चुकी बघायला मिळते.
24 मिनिटं आणि 44 सेकंद झालेले आहेत आणि षटक संपलेला आहे. म्हणजे जो तुम्हाला निर्धारित वेळ दिला होता त्या वेळेच्या अगोदर तुम्ही मात्र ही षटकं पूर्ण केलेली आहेत. 6 चेंडू 16 धावा. अक्षय सर इथून काय म्हणतील? मी तारीफ करेन इथे गोलंदाजाची. बघा मी नेहमी म्हणतो ना की तुमच्याकडे नुसता प्रचंड वेग तो असून चालत नाही, तुमच्याकडे कट असून चालत नाही, तुमच्या खांद्यावर योग्य कंट्रोल असायला हवा. आणि इथे जर आपण पाहिलं तर तिथे कुठेही जास्त अतिरिक्त एफर्ट न लावता फक्त टप्पा कुठे ठेवायचा ना याकडे लक्ष दिलं आणि फलंदाजाच्या बॅटच्या रेंजपासनं तिथे बॉलला थोडंसं दूर ठेवलं आणि त्यामुळेच या षटकामध्ये यश आलं. आमचे स्कोरर आम्हाला दर्शवतात या ओव्हरमध्ये रन्स आल्या त्या फक्त 5 धावा. त्यामुळे ही मॅच आता थोडीशी कठीण केली आहे. 6 बॉल 16 टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बनतात आणि इथे 6 मध्ये 16 बनू शकतात. मात्र या 16 मी बनवेन हा कॉन्फिडन्स मनामध्ये जर असला ना तर या 16 धावा दूर नाही आहेत. मॅच अगदी रंगतदार आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ आणि हा रंगतदार सामना एन्जॉय करण्याकरता सज्ज होऊ. मात्र तत्पूर्वी परिसरांकडे जाऊ. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळूया. आदरणीय सन्माननीय दर्शनजी बाबूराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, स्वतः क्रिकेटर आहेत, घाटेम गावातील रत्न. मी वैभव घरात आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दर्शन पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. तसेच ते विद्यमान उपसरपंच, घाटीम ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत. म्हणजे क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रामध्ये ते अगदी परिपूर्ण आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. दर्शनजी बाबूराव पाटील घाटीम. तसेच या मुख्यमंचावरती उपस्थित आहेत वैभवजी परशुराम गावड, हे सुद्धा एक घाटीम मधलं रत्न आहे. त्यांचं यथोचित सन्मान विक्रम घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. वैभवजी परशुराम गावड. तर आदरणीय माणिक सोमवारे गरज दुक्तन दिवेकर पाडा यांच्याकडून 1500 रुपये या स्पर्धेकरिता आलेत. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच नाना गुरुजी भाडोली यांच्याकडून या स्पर्धेकरिता 500 रुपये आलेले आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. मॅच रंगतदार आहे, मॅच रंगतदार आहे. इथनं 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 5 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. जवळपास 1000 प्रेक्षक सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेत या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता, या स्पर्धेला पाहण्याकरता. त्यांना ही मॅच सुद्धा आपण दाखवतोय. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. ऑफ्टमॉरला कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलवर आला, जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. डबल करता आता कॉलिंग असेल, मात्र हा ना यामध्ये एक सिंगल झाली. असं म्हणतात ना की हा ना मध्ये लखनौचे नवाब होते ना, त्यांची ट्रेन निघून गेली होती. इथे 1 रन तुमची निघून गेली आहे, इथे 1 रन घेता आली असती. मात्र कॉलिंग क्रिकेटमध्ये का महत्वाचं आहे ना ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 4 चेंडू आणि 15 धावा. हिरो बनण्याची संधी आहे दोघांकडे. प्रफुल्ल पाटील, अक्षय वजे आणि एका बाजूने कुणाल पाटील. गोलंदाज आहे पारगावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय, तर बहाडोलीचा प्रफुल्ल पाटील आहे आणि साखरे गावचा हा खेळाडू अक्षय वजे आपल्याला बघायला मिळतोय. कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं दूर ठेवलं. मात्र हा पंचांच्या दृष्टीनं विकेट पासनं दूर आहे. वाईटचा इशारा आला अजित म्हात्रे यांचा. 14 इथे रिव्ह्यू घेतलाय. चेतन विकेटच्या मागे आहे. चेतन म्हणतोय तिथे बाकी आहे तर मग का सोडायचा, ते त्याच्या एक्सप्रेशन त्यावरनं कळतंय की जर कदाचित सक्सेसफुल झाला तर मग त्याचा फायदा निश्चित या मॅच मध्ये होईल. त्यामुळे हा चान्स त्याने इथे घेतलाय. लगातार 2 षटकारांसाठी प्रफुल्ल पाटील ह्याला सुद्धा अजय पाटील दिवेकर पाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. म्हणजे दोघांना सुद्धा लगातार 2 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत. वाईट बॉल आहे, वाईट चेंडू असा इशारा तिसऱ्या पंचांनीही दुजोरा दिला. इथे वाईट बॉलचा इशारा आलाय. आता इथे जर आपण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि या 4 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 14. 4 बॉल 14. रिव्ह्यू संपलेले आहेत. चेतन पाटील रिव्ह्यू लॉस झालेत दोन्ही टीमचे. इथे ऑफ्टमोरला उडवलाय बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक आनंदी. दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड तडाखा षटकार. सर मी याला खूप वेळा फलंदाजी करताना जवळून बघितले, अत्यंत जवळून बघितले प्रफुल्लला
हा खेळाडू असा आहे की कुठल्याही क्षणी आपलं पारडं आहे ते आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता आपल्याकडे ठेवतोय. हा खेळाडू असा होता की बिरवाडे आगरी चषकामध्ये सलग 4 सामने खेळला होता. 4 सामन्यामध्ये पूर्णपणे फ्लॉप शो होता, परंतु सेमीफायनल आणि फायनल मध्ये एक हाती सामने जिंकून दिले होते आणि ऑल मॉन्स्टर बारडोली संघाला विजय मिळवून दिला होता. तोच प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकारानंतर बघा जल्लोष आई एकविरा ग्रुप माकणीच्या खेम्यामध्ये बघायला मिळतोय. वॉट अ बॅटिंग, 3 बॉलचा खेळ, 8 धावसंख्येची गरज आहे. इथे एकच उद्गार या खेळाडू करता असतील, एक मारा लेकिन सॉलिड मारा. एकच मारलाय, मात्र मॅचच्या दृष्टीनं खूप महत्वाचा षटकार खेचलाय. आता मॅच मध्ये रंगतदारता आहे. ह्या चेंडूवर षटकार आला तर अजय पाटील दिवेकरपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा एक वॉचमन आहे जो अगदी फलंदाजाच्या समोर उभा आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये त्याला वॉचमन असंच म्हटलं जातं, जो लक्ष देण्याकरता असतो किंवा लक्ष विचलित करण्याकरता असतो. हा बॉल दर्जेदार आहे. चांगल्या टप्प्यावर फटका मारण्यासारखा चेंडू होता, षटकाराचा चेंडू होता, परंतु त्याला सुद्धा माहिती आहे की मला षटकारच मारायचा आहे, त्यामुळे थोडीशी घाई इथे आपल्याला बघायला मिळते. थोडासा अँगल क्रिएट केला होता तिथे. जर आपण पाहिलं तर गोलंदाजानं बॉलला बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला होता. पिचिंग जर आपण पाहिलं तर मिडल अँड लेगच्या मध्ये होती आणि तिथनं बाहेर काढण्याचा प्रयत्न, त्यामुळे बॉल विकेट किपर च्या हातामध्ये जाताना इथे एकंदर आता 2 चेंडूचा खेळ, एक षटकार इथे यायला आला जर तर या मॅच मध्ये अगदी रंगतदारता निर्माण होईल. मॅचचा सर्वात महत्वाचा सर्वात निर्णायक बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं कृणाल समोर फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंड कडे, त्याच्या विरोधात प्रफुल्ल. कृणाल आणि प्रफुल्ल या दोघांमधला खेळ, दोघांमधला संघर्ष, दोघांमधली जुगलबंदी, दोघांमधलं द्वंद्व युद्ध आपण आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहताय. निर्णायक बॉल ऑफ्टमोरनं उडवला, हवेमध्ये आहे, बिटवीन द गॅप जाईल का? बॉल गेलाय तिथे, एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. इथे आगरी प्रीमियर लीग 2025 पर्व 8 चा गोल्डन षटकार मारण्याची संधी आहे. हा गोल्डन षटकार मारला तर मला वाटते पुढच्या वर्षीच्या बोलीमध्ये हायेस्ट बीट पर्यंत जाण्याची शक्यता आहे. गोल्डन सिक्सर जर इथे येईल का? प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर टाळ्या बनतात, कारण मैदानावर जर आलात एवढा चांगला मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय तर मग टाळ्याही इथे बंधनकारक आहेत. निर्णायक चेंडू आहे, एक चेंडू, 6 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंड कडनं प्रफुल्ल ज्याच्याकडे सर्वांच्या नजरा आहेत, गोलंदाजीच्या ट्रॅकवरचा कृणाल त्याच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. प्रेक्षक अगदी आतुरतेनं मॅच कडे पाहतायत. जे बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे होते ते जागृत झाले. एक चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना सर्वाधिक 3 वेळा सामना जिंकून देण्याचा मान मिळवलेला आहे श्रेयश पाटील सफाळे या खेळाडूने. निर्णायक बॉल, यावेळीचा फटका फसलाय आणि या बरोबरच या मॅचला इथे जिंकलंय टीम GT11 माकडे. खूप खूप शुभेच्छा असतील टीम GT11 माकडे. आपण या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला. आपण या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल होत आहे. सन्माननीय गौरवजी तरे अर्थात GT यांना खूप खूप शुभेच्छा असतील. गौरवजी तरे साहेब सर्व खेळाडूंना बघा हे सेलिब्रेशन आणि त्यानंतर त्यांचे जे सहकारी मित्र परिवार जो इथपर्यंत आलाय, जो त्यांना तिथे शुभेच्छा देत असताना तुम्ही पाहतोय हे 4 कॅमेऱ्याचे व्ह्यूज आपण विश नेटवर्कच्या माध्यमातून पाहताय. अगदी दर्जेदार, अप्रतिम, अविस्मरणीय. आदरणीय दिलीपजी गरज साहेब उमरोळीवरून इथे उपस्थित आहेत, त्यांचा मी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा या स्पर्धेचा रूल आहे आणि शेखण करताना मात्र दोन्ही संघातील खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त आणि अप्रतिम असा सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना प्रफुल्ल पाटील स्ट्राईकवर होता, त्यामुळे आशा जिवंत होत्या एकविरा ग्रुप माकणी या संघाच्या. परंतु इथून मात्र थोडीशी आपल्याला बघायला मिळालं, गोलंदाजी चांगली झाली